शिवसेनेच्या गटनेतेपदी अमेय घोलेंच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे। मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंकडून घोलेंच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली। नियुक्तीची घोषणा होताच सभागृहामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या। चंद्रपूरमध्ये काय झालं, तिकडे कोणी खोके घेतले याचं त्यांनी उत्तर द्यावं, कारण चंद्रपूरमध्ये शिवसेनेने भाजपाला पाठिंबा दिलाय। सभागृहात त्यांना एकच वाक्य मिळतं की जे काही ते घोषणा देतात त्याच्या बदल्यात आज त्यांचे सहयोगी पक्ष ते पण आज आम्हाला पाठिंबा देत आहेत। आज शरद पवार राष्ट्रवादी गटाने आज आम्हाला पाठिंबा दिलाय। तर या सगळ्या गोष्टींचं एक उल्लेख जर करायचं झालं तर आज त्यांची मानसिकता राहिली नाहीये की कुठल्या गोष्टींवरती काय बोलायचं। समोरच्या बाकांवरती बसून आपापसात भांडणं चालू आहेत। त्यांना जे काही घोषणा द्यायचे त्या देऊन द्या, यापुढे आम्ही त्यांना उत्तर देणार नाही। आणि जर खोके काढायचेच झाले तर त्यांनी त्यांचे जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांना विचारावं की बाबा किती घेतलेस ते। विरोधी पक्ष म्हटला की विरोधी पक्ष काय बोलतो हे तुम्हाला माहिती आहे, मी ते बोलून दाखवणार नाही। माझं एवढंच त्यांना उत्तर होतं की तुम्ही विकासाच्या बाबतीत का बोलायला मागत नाही। विकास त्यांच्याकडे नाहीच आहे। कारण सन्माननीय आमचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी विकासच केलेला आणि विकासामुळे आज आम्ही निवडून आलेलो आहोत। आणि एखाद्या आमच्या गटनेत्याचं नाव पुकारल्यावर काय घोषणा द्यायच्या खऱ्या अर्थाने, म्हणून तर मी त्या ठिकाणी बोलले की जर तुमचं काढायला गेलं तर भ्रष्टाचार तुम्ही किती केलाय ना तो आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, नायशातला भाग नाही। मग मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाल्लेलं आहे, खिचडी घोटाळा, खूप घोटाळे आहेत, आम्ही काढू शकतो। आपण एखाद वेळेस ती गोष्ट मान्य करू शकतो, पण कोरम भरल्यानंतर माननीय महापौरांनी वेळ द्यावा याबद्दल आम्ही सभागृहात उपस्थित केला मुद्दा। त्यात काय चुकीचं? ही भावना ही फक्त नगरसेवकांच्या मनातली नाही आहे ना, ही सामान्य जनमानसांच्या मनातली आहे। ही नगरसेवकांनी त्या ठिकाणी मांडली। सत्तेत मांडीला मांडी लावून तेव्हा बसलेलात ना, तेव्हा नव्हतं दिसत। असं आहे की हे सगळं टीका करण्यासाठी समोर आणलेले या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही। समितीमध्ये जे कामकाज केलं जाईल त्यामध्ये ते उत्तम दिशेनं आणि मुंबईकरांच्या हितानं हे कामकाज होईल याचा पहारा हे सर्व सदस्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे देत।